आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुंदर, आता तू संपलास. शिवा आली. अक्षरा, तुझं सुंदरवरचं प्रेम आणि देवीवरची भक्ती यामुळेच आज आपल्या सुंदरचा जीव वाचलाय बघ. आता कसे सुंदर डोळे उघडले त्यांनी. काय म्हणाले डॉक्टर? त्यांच्या जीवावरचं संकट टळलं ना? आपण त्यांना कधी घरी घेऊन जाऊ शकतो सांगा ना. बोला ना. अगो हो. अगं शांत हो की. किती प्रश्न विचारणार आहेस? हे बघ, आपला सुंदर एकदम व्यवस्थित आहे. त्याला थोडी आरामाची गरज आहे. तेव्हा डॉक्टर म्हणले जास्त बोलू नका त्याच्याशी. आणि अक्षरा, सुंदर आता बरा आहे नव. तेव्हा जरा स्वतःकडे लक्ष दे की. हा, काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची सांग बरं. हा, चल जरा खाऊन घे. नाही नको ना, मला त्यांना भेटायचंय. चला ना प्लीज, मला त्यांच्याकडे घेऊन. अक्षरा, वहिनी त्या नर्स ओरडतायत तिथं, थांबूच देत नाहीत. त्या म्हणतात का पेशंटला विश्रांतीची गरज आहे. आत्या, अक्षरा, अक्षरा, आई, अक्षरा ग, अश्विन, अश्विन सुंदरच्या जीवावर उठलाय. त्याला मारण्याचा डाव आहे त्याचा. चला लवकर. चला चला. तुझ्या बायकोने तुला ब्लड दिलं. तुझ्यासाठी देवीकडे प्रार्थनाही केली आणि तुला वाचवण्यासाठी आतोनात प्रयत्न करते. पण सुंदर, एक लक्षात ठेव, तुझी आणि तिची सोबत आता संपणार आहे. तिने वाटेल ते केलं ना तरी तुझा जीव आता माझ्या हातात आहे. अश्विन, अश्विन,
काही नाही होणार हो. ओ मामा इकडे ही घ्या पेड. माझा भाऊ घरी येणार आहे. माझा भाऊ मस्त घर सजलं पाहिजे. अख्खं घर सजलं पाहिजे. बारक्या वरडू नका. सॉरी कामिनी धर पेडा. अख्खा अख्खी गाडी भरून पेड मागवल्या ती कंजूस. ओ काकू 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 पेडा घ्या पेडा. माझा भाऊ येणार आहे आज घरी. मग दे की अजून 4 पेढे. ते घ्या घ्या. हो का मी सांगू का माझा भाऊ येणार आहे. अख्खी गाडी भरून पेड मागवले ती. हा तर मी काय सांगत होतो. हो काकू 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 घ्या घ्या पेड घ्या पेड घ्या. भाऊ येणार आहे घरी. भाऊ येणार आहे. नाही हे तुला सांगितलं. हा तर मी काय म्हणत होतो. मी आत्याला म्हणलं का आपला भाऊ येणार आहे ना मग आपण असा मोठा हत्ती मागू आणि हत्तीवर बसून पेड वाटू. आणि भाऊ येणार का नाही तर भावाच्या एंट्रीला असं डीजे लावू. डीजे काय ते नाही जमलं म्हणा पण काय नाही स्वागतात काही कमी पडलंच नाही पाहिजे. तू बघ उद्या असला मोठा हत्ती मागवतो ना. अहो काय मामा हा आतापासूनच लावून ठेवलं वय खेळीचं काम. अहो माझा भाऊ यायला येळ आहे अजून. आता तो एंट्री करणार तेव्हा असं कोमेजून वाकून गेलं तर. बरं असू द्या. लय भारी दिसतय. लय भारी दिसतय. लय भारी दिसतंय. अरे अरे हो 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 शांत हो जरा. किती नाचतोयस. दमशील ना आत्ताच. अजिबात नाही थकत. बारक्या नसतो थकत आज. भाऊ येणार घरी. आणि वहिनी मला सांगा तुम्ही एवढी सगळी भारी रांगोळी काढली तुम्हाला दमाय झालं का नाही ना. असंच असतंय माझ्या भावाचं प्रेम. सगळ्यांना येड लावतं. अरे बारक्या सुंदरची बायको आहे ती. तिचा उत्साह वेगळाच असणार आहे. वय ग बघ की कसली भारी रांगोळी काढली. अयो अगं सुंदरचं नाव बी लिहिलंय त्याच्यावर. होय की. वैदे बघा त्या लईच खुश आहेत आपल्या भावाच्या स्वागताला. अरे मग असायलाच पाहिजे. नशीब आपल्याला ओळख देतीया. तिला तर आता सुंदरचेच वेध लागलेले असतील बाबा. आणि त्यो बी तिकडे विचारत असल अक्षरा कुठं आहे. अक्षरा कुठं आहे. आत्या काही वहिनी वहिनी घ्या तुम्ही बी एक पेढा घ्या. बारक्या मला एक नाही 2 पेढे हवेत. दे. माझ्या आयुष्यातल्या खूप महत्वाच्या 2 व्यक्ती येणार आहेत आज घरी. त्यामुळे आनंद पण डबल आहे की नाही. दे. धरा. पण 2 व्यक्ती कोण. शरू पण नाही का परत येते आज. हा खरं सांगतेस अक्षरा. शरू आज घरी आली तर लई बरं होईल बघ. सुखाचा सोहळा होईल आज. सुंदर तुझ्यासाठी नवीन कापडं आणली आहेत. ही नवी कापडं घालून नेहमीसारखा रुबाबात माझ्या समोर ये. कधी एकदा तुला खडखडीत बरा झालेला बघते ना असं झालंय मला. असं तुला मरगळलेलं नाही रे बघवत मला. आज आपल्याला घरी जायचंय हा सुंदर. हा नर्सबाई डॉक्टर काय म्हणाले. कधी जाता येईल आम्हाला घरी. मॅडम प्रोसिजर चालू आहे. थोड्या वेळाने होईल डिस्चार्ज. काळजी करू नका. वय तुझ्यासाठी हाय समज. पण
अश्विन कुठे आहे? माझा आवाज ऐकूनही बाहेर नाही आलाय तो. मला घ्यायलाही नाही आला. अश्विन, अश्विन. शरू अगं, तू आत्ताच आलीस ना, फ्रेश हो ना आधी. तो येईल अगं एवढ्यात, एका कामासाठी गेलाय. कामासाठी? नाही, शक्यच नाही. मी अशी अडकले असताना तो काम नाही करणार ना. तो घरातच असेल ना माझी वाट बघत. ए, तुम्ही सगळे मला सरप्राईज देताय का? थँक्यू ताई, आवडलंय मला सरप्राईज. मी आलेच. हा, अश्विन, अश्विन. अश्विन, 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 अश्विन. अगं शर्वरी, ये ना आती. नाही, असू देत. अश्विन कुठे आहे? अगं पर तू आलीस कशी आणि कुणाबरोबर? ताई आली होती मला सोडवायला, तीच घरी घेऊन आली आहे. पण अश्विन कुठे आहे? मी सगळीकडे शोधलं त्याला, तो दिसत नाहीये घरात. तो घरामध्ये नाही आहे. तुझ्या बहिणीमुळे तो जेलमध्ये गेला आहे. जा, तिला जाऊ विचार जा. काय? वय, हे सत्य आहे. तुझ्या बहिणीनं डाव टाकून माझ्या लेकाला फसवलं आहे. तिच्यामुळेच माझा लेक आज जेलमध्ये आहे. अक्षरा, शर्वरीला काय खरं आहे ते समजा तूच सांगायला पाहिजे बघ. नाही तर या घरामध्ये कुठून काय कानावर पडल हे सांगता येणार नाही. हो आत्या, बोलते मी. चला. शरू, मला तुझ्याशी बोलायचं. काय बोलायचं? माझ्या अश्विनला कसं जेलमध्ये टाकलंस हे? हे बघ शरू, तू शांत हो. आणि मी काय तू सांगते ते- अश्विनला जेलमध्ये टाकलंस का? हो की नाही ते सांग. हो की नाही? हो. का? तू का केलंस हे? ताई, तू तुझ्याच लहान बहिणीचा संसार उद्ध्वस्त केलास. तुला कळतंय का? अगं, का वागलीस असं? मी स्वतःहीपेक्षा तुझ्यावर जास्त विश्वास ठेवला ग. आणि तू हे केलंस माझ्या माघारी. माझ्या अश्विनला जेलमध्ये टाकलंस तू. शर्वरी, उगा अक्षराला दोष देऊ नकस. त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे. आत एक आणि बाहेर एक असा वागला तो. अगं, चांगला माणूस असल्याचं ढोंग केलं त्यानं आणि त्याची शिक्षा मिळाली आहे बघ त्याला. तुझ्या ताईची काय बी चूक नाही ग. तिच्यावर विश्वास ठेव. अक्षरा असं कुणाचं काही वाईट करू शकत नाही. मग एखाद्या माणसाला किडनॅप करणं हे बरोबर आहे का? ही चांगल्या माणसाची लक्षणं आहेत का? म्हणजे? दुर्गे, उगा मध्ये मध्ये बोलू नकास.
नाही, तुम्ही काय म्हणालात? विचार ना तुझ्या बहिणीला. ताई, ह्या काय म्हणाल्या आता? मी तुला सगळं सांगते, चल माझ्या बरोबर. नाही, मला आत्ताच कळलं पाहिजे हे काय. किडनॅपिंगचं काय म्हणत होत्या? हा, सांग ना. मी सांगते, तुझ्या बहिणीनं अश्विनला अडकवण्यासाठी तुला किडनॅप केलं. कारण तिचा अश्विनवर वैयक्तिक राग होता, म्हणून तो राग तिने तुझ्या कुबळ्या घेऊन काढला आणि उलट त्यालाच फसवलं. एखाद्याचा काटा काढण्यासाठी तुझी बहीण इतक्या खालच्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं. विचार तिलाच. ती तू होतीस? अगं, का केलंस हे? काय प्रॉब्लेम होता ग तुला अश्विनचा? तुझ्याच बहिणीचा नवरा आहे ना तो. आमचं प्रेम एकमेकांवर दिसलं नाही तुला? बास झालं शरू, तसं काही नव्हतं. अगं, तो तुला फसवत होता. तो चांगला माणूस नाहीये. तो हे सगळं नाटक करत होता. तुला दिसतोय तसा तो नाहीये. त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येण्यासाठी आणि तुला त्याच्यापासून वाचवण्यासाठी मी हे सगळं किडनॅपिंगचा प्लॅन केला. अगं, तो रोज मला धमक्या द्यायचा, तुझ्या जीवाचं काही बळं वाईट करेल म्हणून. मी प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. नाही, तुझा गैरसमज झालाय ताई. अश्विन माझ्याशी कधीच चुकीचा वागला नाही. खूप प्रेम आहे त्याचं माझ्यावर. खूप जपतो तो मला. शरू, अगं तुला वाटतंय तसं तो नाहीये. तू असंच म्हणणार ग. अश्विनला थोडीशा पैशांची गरज होती, पण तुझ्या बहिणीला एवढा माज आलाय. तुझ्या अश्विनला, माझ्या लेकाला तिने सपशेल नकार दिला आणि तो कसा चुकीचा आहे हे सिद्ध करण्यासाठी तिने धडपड केली. शरू, तू यांच्यावर विश्वास ठेवू नकोस. काही बोलतायत ह्या. खोटं बोलते ही. आज अश्विनची जी काही अवस्था आहे ना, ते हिच्याचमुळे आहे. सगळं काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. ताई, तू हे सगळं केलंस? माझी बहीण असं काहीतरी करेल, तेही मला अंधारात ठेवून? का वागलीस असं? शरू, अगं मी आजपर्यंत तुझ्याशी कधी काही चुकीचं वागलीये का? अगं, पण अश्विन चांगला मुलगा नाहीये. तो अत्यंत नीच माणूस आहे. तरी सुंदर नाही म्हणत. बास. मला अश्विनशी बोलायचं. जोपर्यंत मी अश्विनशी बोलत नाही तोपर्यंत मी तुझ्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. हे काय आहे? हॉस्पिटल? मला अश्विनला भेटायचे सांगितलं ना. का आलोय आपण इथे? तू आज चल, तुला सगळं कळेल. चल चल म्हणते ना, सगळं कळेल तुला. ताई, ताई, कुठे घेऊन चाललीयस मला? मला अश्विनला भेटायचंय. तू आधी शांत हो, तुला सगळं सांगते. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना? आणि या गोष्टी आपल्या हातात नाही. तोवर त्यांना कदाचित काहीही आठवणार नाही.
डॉक्टर, या सगळ्यात किती दिवस जातील? दुसरे काय ऑप्शन्स नाही आहेत का तुमच्याकडे? हे बघा, आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करतोय, पण ह्या गोष्टी कोणाच्याच हातात नाहीये. यासाठी आपल्याला वेळ द्यावाच लागेल. आई, हे बघा मॅडम, सावरा स्वतःला. आम्ही आमचा बेस्टच देत आहोत, पण ह्या गोष्टी कोणाच्याच हातात नाहीयेत. यासाठी आपल्याला वेळ द्यावाच लागेल. पण किती आहे? सॉरी, ते मी एक्झॅक्ट नाही सांगू शकत. आपल्यासाठी पेशंटचा जीव वाचला हेच खूप महत्वाचं. पुढच्या गोष्टींसाठी कदाचित आठवडा, महिना, 1 वर्ष किंवा कदाचित काय? कधीच नाही. आई, विश्वास ठेवा, सुंदरना काही नाही होणार. मी आहे ना. डॉक्टर, आम्ही त्यांना घरी घेऊन गेल्यावर जुन्या गोष्टींची जर आठवण करून दिली तर कदाचित त्यांची स्मृती परत येईल ना? हो, तुम्ही बोलताय ते योग्य आहे, पण पेशंटची अवस्था क्रिटिकल आहे. त्यांना एखादी गोष्ट आठवण करून देण्यासाठी त्यांच्या मेंदूवर प्रेशर टाकणं हे खूप धोक्याचं आहे. त्यामुळे कदाचित ब्रेन हॅमरेज होण्याची शक्यता आहे. तेव्हा त्यांना आठवण करून देण्याची जबरदस्ती नको करायला. त्यांच्या मेंदूला जो मार बसलाय तो भरून येण्यासाठी जो नॅचरल वेळ लागणार आहे तो देणं योग्य आहे. आई, तुम्ही शांत व्हा. सुंदरना काही नाही होणार, विश्वास ठेवा माझ्यावर. ते या सगळ्यात नक्की बाहेर पडतील. आपण आहोत ना त्यांच्या बरोबर. तुम्ही प्लीज काळजी करू नका. पेशंटला औषध उपचारासोबतच तुमची साथ असणं गरजेचं आहे. त्यामुळे जर तुम्ही जसं खसून गेलात तर त्यांची काळजी कोण घेणार? आणि हे बघा, त्यांना एखादी गोष्ट आठवण्यासाठी त्यांच्या मेंदूवर जास्त प्रेशर पडणार नाही असं वातावरण त्यांच्या आजूबाजूला असायला हवं. आणि प्लीज पुन्हा सांगतो, त्यांच्या मेंदूवर ताण देऊन त्यांना काहीही आठवायला लावू नका, नाहीतर त्याचा वेगळा किंवा वाईट परिणाम होऊ शकतो. नाही डॉक्टर, आम्ही त्यांना त्रास होईल असं काही वागणार नाही. त्यांची काळजी घेऊ. थँक्यू डॉक्टर. जीजू, मी शरू. अश्विननं काही केलं नाहीये ना? तो निर्दोष आहे, हो ना? कोण तू? मी शरू, तुमची मैत्रीण. आठवतंय? हा, मला सांगा ना प्लीज. प्लीज बोला ना तुम्ही. तुमच्या बोलण्यावर माझं पूर्ण आयुष्य अवलंबून आहे हो. प्लीज सांगा ना मला. अश्विनने काही केलं नाहीये ना? तुम्ही आता मला सांगितलं नाही ना तर अश्विनला शिक्षा होईल. आपल्या अश्विनला शिक्षा होईल. मला सांगा ना, आठवतंय का तुम्हाला? अश्विन तुमचा भाऊ, आपला अश्विन, मला आठवतंय का? जीजू प्लीज आठवा ना. प्लीज आठवा. खूप महत्वाचं आहे. प्लीज आठवा ना. प्लीज. काय आठवत? हे कोणी केलंय? हे अश्विनने नाही केलंय ना? त्याने नाही केलंय ना? त्याची काही चूक नाहीये यात, हो ना? नाहीये ना? मला सांगा ना, प्लीज सांगा ना. प्लीज ताई समोर एकदा सांगाल तुम्ही, अश्विनची चूक नाहीये ना यात? नाही नाही नाही, मला काय आठवत नाही. जीजू प्लीज आठवा. प्लीज. अश्विनने काही केलं नाहीये ना? हा, प्लीज त्याचा विचार करा. आपल्या अश्विनचा विचार करा ना. प्लीज थोडा आठवून बघा. प्लीज आठवा. थोडा प्रयत्न करा. मॅडम प्लीज शांत व्हा. सुंदर रिलॅक्स. शांत हो. काय करतेस तू? तुला कळतंय का त्रास देतेस त्यांना? तू
कितीही प्रश्न विचारलेस तरी ते आता कुठलंही उत्तर देऊ शकत नाही, माहितीये ना तुला. अगं आठवत नाहीये त्यांना काही. तू का उगाच त्यांना प्रेशर देतेस? नाही देणार, नाही देणार. तू फक्त अश्विनला सोडव. ताई, त्याने खरंच असं काही केलेलं नाहीये ग. माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर, खरंच. प्लीज त्याला सोडव, प्लीज. सॉरी शर्मा. तुझा विश्वास नाहीये का ग अश्विनवर? ठीक आहे, मी निर्दोष सिद्ध करेन अश्विनला. मी सोडवेन त्याला. शरू, शरू अक्षरा, तू शांत हो, मी बोलते तिच्याशी. सुंदर, रिलॅक्स. मला शांत व्हा, शांत व्हा. आता मी जे काय सांगतो ते ऐका. तुझा एक छोटा ऍक्सिडेंट झाला होता, त्यामुळे तुझ्या डोक्यालाही दुखापत झालीय. म्हणूनच ही लोक कोण ते तुला आठवत नाहीये, पण हळूहळू आठवेल. तू अजिबात त्रास करून घेऊ नकोस. ही अक्षरा, तुझी बायको. कदाचित तुला तिचा चेहरा अनोळखी वाटत असेल, पण आपल्या माणसांसोबत राहिल्यावर लवकर बरा होशील. औषधांसोबत आपल्या माणसांची साथ असणं हे आपल्याला बळ देतं. आणि हे बघ, तू घरी गेलास आणि तुला काही नाही आठवलं तर ये पुन्हा इथे. आम्हाला काहीही हरकत नाहीये. पण आता यांच्यासोबत तुम्ही घरी जा आणि स्वतःची काळजी घ्या. शरू, काही काही गोष्टी आपल्याला मान्य होत नाहीत, पण खऱ्या असतात त्या. अश्विन बद्दल आपल्याला काहीच माहिती नव्हतं. बिचारी अक्षरा एकटी नाही समज झेलत होती. अगं, अश्विन सुंदरचा जीव घेण्यासाठी हॉस्पिटल पर्यंत येऊन पोचला. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले ना. पोलिसांनी त्याला रंगेहात पकडला आणि अटक केली. माझा विश्वासच नाहीये यावर. अगं, अश्विन जीजूंच्या बाबतीत असं करूच शकत नाही. अहो, त्याचं प्रेम आहे जीजूंवर. तो त्यांना मारायचा विचारही नाही करू शकत. तुम्हा सगळ्यांचा काहीतरी गैरसमज झालाय. शरू, अगं, मी आज सांगतेय म्हणून तरी विश्वास ठेव. सुंदर काय, अश्विन काय, दोघं बी माझीच मुलं आहेत. पण अश्विन चुकीचं वागला म्हणून सांगतेय मी, आणि माझ्या डोळ्यांनी पाहिलंय ग मी. आज सुंदरची जी काही अवस्था आहे ना, ती फक्त अश्विनमुळे आहे. अश्विन निर्दोष, आणि ते मी सिद्ध करेनच. बरं, ठीक आहे, आपण घरी जाऊ आणि शांतपणे बोलू यावर. हा, नाही, मला नाही यायचंय घरी. मी आधी अश्विनला भेटेन, मग बघू काय ते. तू आधी घरी चल. हे बघ शरू, तुझ्या म्हणण्यात काही तथ्य असेल ना, तर मी तुझ्या बाजूने उभी राहीन. हा, आई साहेब, सुंदर कुठे आहे? हे बघ, आलेच. आला आला, माझा वाघ आला. भावा, चल घरी. लय झाले दवाखाना ना औषध. कर्मना झाले अरे आम्हाला तुझ्याशिवाय. कोण आहेस तू?